अन्नपूर्णा मातेच्या पूजनाने आज सकाळी लवकरच कामाची सुरुवात झाली, कारण आज 10 किलोची ऑर्डर पूर्ण करायची होती। 7 किलो लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर, 3 किलो आपला भाजी मसाला आणि जवळपास 1.5 ते 2 किलो शेंगदाण्याची चटणी बनवायची होती। मग काय, सूर्य उगवता क्षणीच 20 किलो मिरच्या गच्चीवरती वाळत घातल्या, त्यानंतर घरातली कामं आवरली आणि आपल्या मसाला बनवण्याच्या तयारीला लागले। लाल मिरची पावडरसाठी 2 प्रकारच्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतल्या आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवल्या। मसाल्यासाठी 28 प्रकारचे मसाले घेतले। जे मसाले कोरडे भाजायचे ते कोरडे भाजून घेतले, काही थोड्याशा तेलात भाजून घेतले आणि काही डीप फ्राय करून घेतले। ज्यांना काळ्या मसाल्यामध्ये कांदा लसूण नको होता ते वेगळे भाजून ठेवले मसाले, आणि ज्यांना कांदा लसूण हवं होतं त्यांच्यासाठी तेलात कांदा शिजवून घेतला, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि लाल मिरची पावडर व मसाला डंकावर कुटून आणण्यासाठी डंक्यावर गेले। रात्री आल्यानंतर शेंगदाण्याची चटणी बनवली आणि आज म्हणजेच सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मला हे 10 किलोची जी ऑर्डर आहे ती पोचवायची आहे। अरे हो, व्हिडिओच्या नादात नमस्कार करायला तर विसरलीच। नमस्कार मंडळी, मी प्रांजली, मी तुमच्याशी गप्पा मारतीये छत्रपती संभाजीनगरमधून। आपल्या लाल तिखटामध्ये, मसाल्यामध्ये आणि हळदीमध्ये कोणताही कलर ॲड नाहीये किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीये। 100% शुद्ध घरी बनवलेले हे मसाले, हळद व लाल तिखट आहे। पुढच्या एखाद्या व्हिडिओत आपली पॅकेजिंग दाखवेल। कोणत्याही मसाल्याच्या ऑर्डरसाठी वरी दिलेल्या नंबरवर संपर्क करा।